दिवसभराची धावपळ वेगळीच असते आणि हे दुपारचं काम वेगळंच असतं. दुपारचं थोडंसं आराम करावं म्हटलं तर कामं काही संपत नाहीत, नवीन नवीनच येतात. आता मी नुकतंच आराम करणार होते तर पार्सल आलेलं आहे माझं, त्यामुळे मग मला दुसरंच नवीन काम लागले. आणि रोजची दुपारची जी कामाची लिस्ट असते ती वेगवेगळी असते, कारण काही कॉमन असतात, काही वेगवेगळे. रोजची दुपारची कामं वेगवेगळीच असतात. तर आज मी तुम्हाला माझं दुपारचं रुटीन शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्कीच बघा. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही मजेतच असणार. तर मी रेणुका स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं मस्त अशा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आजचा तुमचा दिवस खूप छान आनंदात मस्त मजेत जाऊ. श्री स्वामी समर्थ. तर आहे ना, आज थोडंसं बाहेर ऊन पडलं होतं आणि काय होतं माहितीये का, पावसाळा असल्यामुळे कुमट वास पण येऊ शकतो किंवा गादी वगैरे तशी तर शक्यतो खराब होत नाही, पण तरी सुद्धा आपण त्यावरती बसतो दिवसभर किंवा संध्याकाळचं कंटिन्युअसली मुलं त्यावरती खेळत असतात. त्यामुळे मी ना, माझं हे कामच असतं की रोजच्या रोज साफसफाई करणं व्यवस्थित, रोजच्या रोज चेंज सगळं करून ठेवणं व्यवस्थित, आणि 2-2 दिवसाला तर काय होणार चेंज करतच असते. तर इथे जे आहे ना, व्यवस्थित सगळं अंथरून घेतले, बेडशीट वगैरे टाकली. जर तुम्हाला ही बेडशीट घ्यायची असेल तर मी टॅग करते, तिथून नक्कीच तुम्ही परचेस करू शकता. खूप छान आहे, एकदम भारी रिझल्ट आहे आणि कापड पण खूप सॉफ्ट आणि एकदम छान आहे. तर तिथून तुम्ही परचेस करू शकता. तर तुम्ही ते बघू शकता, ही जी मॅट आहे ना, योगा मॅट, तर ती मी घेतलेली आहे आणि ती योगा मॅट टाकलेली आहे. कारण छोटी मुलं आहेत आणि खूप खराब करतात, आणि दुपारच्या कामात नाही का, हे तर काम माझं फिक्सच असतं, हे तर डेलीच आहे. कारण फक्त थोडाफार उशीर होतो, कधी 1 वाजता असतं, कधी 12 वाजता होतं. आणि ते वरती मॅट टाकल्यामुळे कसं मुलं त्याच्यावरतीच बसतात, काही जेवण वगैरे करायला बसले तरी खराब होत नाही आणि घाण होत नाही. आणि ज्या गादी वगैरे होती ना, तर ती मी उन्हाळा वाळायला ठेवली होती बाहेर, थोडंसं हवेला ते हवे खायला. त्यानंतर इथं तुळशीचं रोपटं बघितलं, एकदम फ्रेश वाटतं. त्यानंतर मी जो हा व्हिडिओ आहे कालचा, तो व्हिडिओ शूट केला होता. आणि त्यानंतर ही जी घडी करायची व्यवस्थित, आणि त्यानंतर थोडंसं शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगते, असं उलटा शर्ट करून घ्यायचा. त्यानंतर असं जे मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे असं व्यवस्थित शर्ट करून घ्यायचा, आणि त्यानंतर व्यवस्थित अशी घडी करून घ्यायचं आपल्याला, आणि छानसं असं फोल्ड होतं आणि व्यवस्थित शर्ट पण राहतात आणि कमी जागेमध्ये एकदम परफेक्ट असं व्यवस्थित बसतं. कालचा व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की पाहून घ्या. आणि अशाच पद्धतीने हे 4-5 प्रकार मी काल सांगितलेले आहेत, याच्यामध्ये फक्त 3च तुम्हाला दाखवलेले आहेत, आणि कालच्या व्हिडिओमध्ये 5 प्रकार ही जशी आपण वेगवेगळ्या पद्धतीने घडी करू शकतो हे प्रकार मी दाखवलेले आहेत. इथे आहे ना, तुम्हाला सांगते, दिवसभर आता इशू बेबीला सोडलं, सकाळी क्लास ट्युशनला जायचं, परत घेऊन यायचं, त्यानंतर शिळू बेबीला सोडायचं, त्यानंतर खूप सारे प्रकार, हिला खाऊ घालायचं, तिला नेऊन सोडायचं, हे चालूच असतं. तर मी तुम्हाला जे स्टार्टिंगला म्हणले ना, काम वाढलं तर हे आलं होतं. मी जस्ट आरामच करायला घेतलं होतं, एक 5 मिनिटं जरा पडावं म्हणलं तर एकदम मला कॉल आला, आणि म्हणलं चला आता पार्सल आले तर आपण जाऊया. कारण हे जे बॅग्स आहेत ना, मी घेतल्या होत्या, कारण रोजची जी पांघरून अंथरून वगैरे असतं ना, तर ते ठेवण्यासाठी काय होतं माहिती का, इथेच मी ह्याच जिथे सोफा आहे त्याच्यामध्ये जे स्टोरेज आहे ना, तिथेच मी ठेवलेलं असतं सगळं. पण काय होतं माहितीये का, कधी कधी धूळ पडते किंवा आपण एक्स्ट्राच, आता थंडी आहे, कधी एक्स्ट्रा लागतं कधी नाही लागत. त्यामुळे ना, ते मी ऑनलाईन कवर मागवले होते, एकदम बेस्ट आहेत ते. दोन्ही साईडने त्याला चेन आहेत, परत ते नाही का, त्याला छानशी अशी एकदम स्टोरेज साठी मस्त आहे. मोठ्या काही वस्तू बसणार नाहीत, पण छोट्या अशा वस्तू, एकदम छोटीशी घडी केली ना, आता तिथे बघू शकता सिंगल ब्लँकेट आहेत, 2 ब्लँकेट याच्यामध्ये, याच्यामध्ये एकदम आरामात बसून जातात. आणि कपडे तर खूपच म्हणजे एका दिवशी तुम्हाला परत पण दाखवेल की मी, नाही का, वॉर्डरोब आवरताना, कपाट वगैरे आवरताना तुम्हाला दाखवेल की हे जे आहे ना, इशू बेबीचं छोटेचं म्हणजे नाही का ब्लँकेट आहे, ते कधी यूज करतात कधी नाही करत. त्यामुळे नाही का, ते पण साईडला ठेवून देते मी, जेव्हा लागतं तेव्हाच काढायचं, आणि व्यवस्थित त्यामध्ये राहिलं ना तर एकदम बेस्ट दिसतं, आणि त्यावरती धूळ सुद्धा होत नाही. यासाठी हे एकदम वापरत आहे. हे जरी तुम्हाला पाहिजे असेल तर मी प्रोडक्ट टॅग करते, तिथून तुम्ही ते परचेस करू शकता. तर आहे ना, हेच अशीच दुपारची कामं होऊन जातात. आता खोबऱ्याचं किस वगैरे मी किसून ठेवलं होतं कालच, त्यामुळे काय आज म्हणजे त्याचा काही लोड नाहीये. त्याच्यानंतर बाकीची दुपारचं असेल तर जेवण वगैरे तर मी करून घेतलेलं आहे. अशी शॉर्टकट कामं असतात आणि रोज वेगवेगळी कामं असतात. असं कॉमन कुठलं म्हणाल तर फक्त सोफ्याचं एवढं कॉमन आहे की काढायचं कवर, किंवा त्याला व्यवस्थित असं अंथरून वगैरे ठेवायचं असं. त्यानंतर मला इतकं जाम नाही का ते झालं होतं ना, त्यात खूप पसारा बसवलाय मी. त्यामुळे नाही का, खूप साहित्य आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे नाही का थोडंसं जाम जातं ते काढण्यासाठी, आणि त्याच्यामध्येच मग हे सगळं साहित्य मी व्यवस्थित ठेवून देते. आता तिथे जागा सुद्धा त्याला करावी लागते की व्यवस्थित बसण्यासाठी. आणि खूप सारे बॅग्स, खूप सारे असे हे आहेत ना, त्याच्यामध्ये कपडे म्हणजे जे आपण कधीच वापरत नाही, कधीतरी वापरतो, ते असे स्टोरेजमध्ये ठेवलेले आहेत. किंवा मग नाही का, एक टेडी आहे मोठा, तो टेडी ठेवलेला आहे. त्यानंतर बरंच सारं सामान आहे ते त्याच्यामध्ये बसतं, खूप मोठं स्टोरेज आहे ते, आणि त्यामध्ये सगळं व्यवस्थित बसतं असं. त्यानंतर मग हे साहित्य जे आहे ते व्यवस्थित लावून ठेवलं. त्याच्यानंतर हे जे आहे ना, बाकीचे जे राहिले होते, कारण मी 6 मागवले होते. आता शिरू बेबीची तब्येत काल ठीक नव्हती, तर तिला दिलं होतं मी, नाही का, तिचं ती ट्यूब होती तर ती दिली थोडीशी तिला औषध प्यायला. त्याच्यानंतर जेवण वगैरे आमचं तेव्हाच झालेलं, थोडासा गॅप घेतला, नाही तर नाही का कडू लागलं म्हणून उलटी पण करू शकते ती, त्यामुळं.
आणि इथे मग हे बाकीचे जे राहिले होते त्याची व्यवस्थित घडी करून ठेवली, कारण 2च आपण वापरात काढले, बाकीचे 4 आहेत अजून. तर आपल्याला 4ला नाही का व्यवस्थित इशबेबीचे कपडे म्हणा किंवा असे आपण वापरत नाही किंवा फ्रॉक वगैरे, याच्यासाठी मी हे एकदम बेस्ट आहे आणि ते मी आता साईडला काढून ठेवणार आहे. शिरू बेबीचं मस्त खेळणं चाललंय. इकडे माझं काम चालू असतं आणि ती मस्त शिवड्या मारत असते. तिला खूप आनंद होतो, छोट्या छोट्या गोष्टींचा खूप आनंदात असते. आता इथे हे बाकीचं सगळं पॅक केलं आणि कारण मला वरच ठेवायचं, कारण मला अजून एक कपाट आवरायला घ्यायचंय, कपाटातले काय काय गोष्टी, त्यामुळं कपाटात ठेवून दिलंय. त्यानंतर आम्ही बसलो टीव्ही बघत. आता दुपारच्या वेळेला काही काम नसतं, मग बाकीचं हेच चालू असतं आपलं निवांत राहायचं. त्यानंतर काही तीळ वगैरे नीट करायचे असतील, तांदूळ वगैरे, डाळ, तर ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते. आणि परवाच मी कंगवा वगैरे पण नाही का कोंब आपण जे विंचरतो ते सगळं व्यवस्थित साफसफाई करून ठेवली, तर ते पण आज काही काम नाहीये. आणि गव्हाचं वगैरे तर आता इथूनच आणतोय, त्यामुळे नाही तर मायलेकींचं आमचं आता प्रेम चाललंय इथं. आम्ही दोघी दिसतोय. अशी असतात आमची रोजची कामे, म्हणजे नाही का रोज वेगवेगळी असतात. अजून मला शेंगदाणे भाजून घ्यायचे किंवा मग खोबर वगैरे खिसायचे, तर ऑलरेडी मी काल केलं होतं, त्यामुळे काय आज करायची गरज पडली नाही. ते पण काम ॲड असतं त्याच्यामध्ये. आणि ही शिरू बेबीला इतक्या पिन आवडतात ना, जिथे कुठे अशी पिन दिसते हेअर पिन लगेच लावून देते. है ना शिले? कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि तुमची पण काय काय कामं असतात दुपारची नक्कीच मला कमेंट करून कळवा. चला बाय, परत भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, परत भेटू. बाय.